हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा माइंडसेट बघूया. पॉझिटिव्ह विचार केले की काय होते, नेगेटिव्ह विचार केले की काय होते, ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. असं म्हटलं जाते, तुमचे विचार पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असले तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाहीये. कोणी तुम्हाला थांबवू शकणार नाहीये. तुम्ही प्रगतीपथावर जाणारच आहे. कोणी तुम्हाला अडवून धरूच शकणार नाही. का? तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह आहे म्हणून. आणि तुमचं माइंडसेटच नेगेटिव्ह असलं तर तुम्हाला कोणी मदत करू शकणार नाहीये. कोणी किती मदत केली तरी तुमचं माइंडसेट, तुमचं थिंकिंग, तुमचा विचार करण्याची पद्धत नकारात्मक आहे. त्यामुळे कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. मग आपलं थिंकिंग कसं असावं? नक्की तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह असायला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? हो, मी करू शकते. लेट मी ट्राय इट. आता हे पॉझिटिव्ह थिंकिंग नुसतं असलं तरी बास आहे का? त्याच्याबरोबर आणि काय पाहिजे? चिकाटी पाहिजे. कुठल्याही यशाला चिकाटी ही पाहिजेच. प्रत्येक सक्सेस स्टोरी इज ए स्टोरी ऑफ फेलियर. तुम्ही अब्राहम लिंकनचं बघा, कोणाचंही बघा जगातला, प्रत्येक सक्सेस स्टोरी इट इज ए स्टोरी ऑफ फेलियर. त्यामुळे फेलियर आलं म्हणून काही घाबरून बसायचं का? संपलं माझं सगळं म्हणून? नाही. आणि आफ्टर ऑल सक्सेस म्हणजे काय आहे, हे कसं मोजायचं? हे मोजायचं म्हणजे अचिव्हिंग आवर लेवल बेस्ट. माझं लेवल बेस्ट काय आहे तर मी अचीव केले की आय एम सक्सेसफुल. म्हणजे यू कांट कम्पेअर इट विथ एनी वन. आणि ह्याच्यासाठी फोकस पाहिजे. फोकस कधी भटकायला नको. आज ह्याच्यावर, उद्या त्याच्यावर असं केलं की कधीच आपल्याला मिळत नाहीये काही. आपल्याला माहीत आहे, एका स्वामीजींकडे एक माणूस गेला होता. तो म्हणाला, स्वामीजी, मी कितीतरी व्यवसाय चालू केले. स्टीलचा व्यवसाय चालू केला, कॉटनचा केला आणि काही बरेच, एकातही मला यश मिळेना. मग मी काय करावं? तसं स्वामीजी त्यांना घेऊन जातात त्यांचे बॅकयार्डमध्ये, घराचे मागचे अंगणात. तिथे खूप खड्डे खणलेले असतात. 1-2 फुटाचा, 1-4 फुटाचा आणि 1-अर्धा फुटाचा असा. तो विचारतो स्वामीजींना, स्वामीजी हे काय आहे सगळे खड्डेच खड्डे? तसं स्वामीजी म्हणतात, मी माझे डिसायपल्सांना एक विहीर खोदायला सांगितलं होतं. पाण्याची इथे टंचाई पडते म्हणून. पण बघ, असं करून ठेवले, पाणी कोणाला मिळालं नाहीये. तसं तो म्हणतो, अहो स्वामीजी, असं करून कसं चाललं असतं? आता एवढे ते खड्डे खणलेले आहेत, कुठे 4 फूट, कुठे 5 फूट, कुठे 10 फूट. हे सगळं एकाच ठिकाणी ते खोदायचं, ते नक्की पाणी मिळालं असतं का नाही? इथे चूक झाली आहे. तसं स्वामीजी म्हणतात, येस, आता तुला काय यश मिळालं नाही कळलं का नाही? परसिस्टन्स नाहीये. तू अगदी काय म्हणेन मी, जिद्दीनं, चिकाटीनं एकातच का काम केलं नाही. नो डाऊट इन द बिगिनिंग आलं नाही यश. का माझं चुकलं तर बघायचं आणि पुढे जायचं. ते आज न उद्या मिळालं असतं कशातही. आज मी चालू केला आणि लगेच उद्याला यश मिळालं असं नाहीये.
त्याच्यात खूप मेहनत करावी लागते. हेच आहे आपला पण. एक धंदा एक व्यवसायात मिळाला नाही म्हणजे आपण दुसरीकडे वळतो. तिथे मिळालं नाही म्हणजे आता बंद करतो, तिसरीकडे जातो. असं कसं होईल? ह्याच्यासाठी आपण आधी काय करायला पाहिजे? आपले स्वतःचे पोटेन्शियल बघायला पाहिजे, स्वतःकडे बघायला पाहिजे. आणि आपण आपलं कंपॅरिझन कोणाशी करायचं नाही. प्रत्येकजण युनिक आहे. मी पण युनिक आहे. त्यामुळे मला माझे पोटेन्शियल्सवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पण आपण काय करतो? आपण आपल्याला यश मिळालं नाही म्हणताना आपण बाकीचे लोकांना दोष देतो. एम आय राईट? माझे आईवडील असे होते हो म्हणून झालं, माझी शाळा अशी होती, कॉलेज असं होतं, माझे कामाचे ठिकाणी का नाही कोणी कॉपरेट करत नाही बघा, त्यामुळे कोणाला सक्सेस मिळत नाही. असं फक्त मी स्वतःला एवढं सोडून बाकी सगळ्यांना नावं ठेवत असते. उलट मी इथे माझी जबाबदारी घेत नाही. का मला मिळालं नाही, माझं काय चुकलं, हे मी कधीच विचार करत नाही. आपल्या सर्वांचं हेच होते. आपल्यातले बरेच लोक आपण यश मिळालं नाही म्हणजे आपण बाकीचे ना दोष देतो. आधी पालकांना देतो, मग शाळा, कॉलेज, मग कुठे काम करत होतो तिथे, एन्व्हायरमेंट, आपला इवन आपले गव्हर्नमेंटला सुद्धा आपण दोषी धरतो. पण स्वतःकडे एवढं बघत नाहीये. इथे महत्त्वाचं काय आहे? आपण स्वतःची जबाबदारी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, माझ्यात काय चुकलं, माझं काय झालं हे बघूया ना. मी कुठे कमी पडले का? ते मी आणि जास्त मेहनत करायला पाहिजे का? हे आपण बघितलं की नक्की आपल्याला यश मिळायची वाट सोपी होते. आपण तो सोडून बाकी सगळ्या गोष्टींकडे बघत असतो, लोकांकडे बघत असतो. लोकांचं आपल्याला माहीत असते, आपल्या आजूबाजूचे लोक काय करतात, काय आहे नाही सगळं माहीत असते. आपलं आपल्याला माहीत आहे का? नाही. म्हणजे इथे आपण कमी पडतो. आपण लोकाला नावं ठेवायचे ऐवजी आपण स्वतःकडे बघायला पाहिजे. ओके, माझे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, माझं स्ट्रेंथ काय आहे, माझे वीकनेसेस काय आहेत, मी कुठे कमी पडते, हा सगळ्याचा विचार आपण करायला पाहिजे. किंवा इवन मी हे इथे चालू केलं की इथे ह्याला रिस्पॉन्स कसं मिळेल, किंवा मी माझे कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे का? आपल्या बरेच लोकांचा आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्याला आपले कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला नको. आपल्याला काही बदल नको. आपल्याला आहे ते अगदी आराम पाहिजे, खूप आराम पाहिजे आपल्याला. अहो असं होते का? प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात. अहो सीता माता जी राजपुत्री होती, राजवधू होती, तरी तिला सुद्धा कष्ट भोगावे लागलेत का नाही? द्रौपदी. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस कोणाला सुटलेले नाहीयेत. माणूस किती मोठा असू देत, छोटा असू देत. त्यामुळे हे प्रॉब्लेम्सकडे, चॅलेंजेसकडे बिलकुल बघून घाबरायचं नाही. उलट हे मी सॉल्व कसं करीन, हे प्रोसेसकडे बघायचं. हे मी सॉल्व कसं करीन, ह्यातनं मी बाहेर कसं येईन, हा प्रोसेस बघा. तुम्ही एंड पॉइंट बघू नका. ओके, तुम्हाला तिथे यश मिळालं नाही, ठीक आहे.
पण माझं प्रोसेसमध्ये कुठे चुकलं का, मी प्रोसेस काही बदलायला पाहिजे का, ह्याचा आपण जास्त विचार करायला पाहिजे. एवढे आपण केलं का नाही, कोणी आपल्याला थांबवू शकत नाही. आणि आपली विचारसरणी जराशी बदलूया, ती कायम सकारात्मक ठेवूया. अच्छा, हॅव ए गुड डे.